ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता। ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। 18 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, मकर राशी। या सप्ताहात खूप साऱ्या प्रसिद्ध व नावलौकिक प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींचे आपल्याला संबंध लाभतील, त्यांची जवळीक लाभेल किंवा त्यांच्याशी आपले संबंध जुळून येतील किंवा संपर्क सतत होऊ शकतो। अशा व्यक्तींच्या विचारामुळे आणि मदतीमुळे आपल्याला आपले जीवन साकार करता येईल, जीवनात बदल घडविता येईल व आपले काही चांगले हित सुद्धा साधता येईल। काही ज्ञानवंत, बुद्धिवंत व्यक्तींची साथ, विचार आपल्याला लाभेल। त्यांच्या विचारामुळे, त्यांच्याकडनं मिळालेल्या ज्ञानामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल। आपल्याला आपले जीवन सफल व सुफल करण्याची पुन्हा एकदा संधी, मार्ग उपलब्ध होईल। याचा आपण लाभ करून घ्या आणि नक्की लाभ होईल। घडलेल्या गोष्टीतून सकारात्मक विचार करा आणि पुन्हा एकदा जोमाने आपण कामाला लागा। खूप सारी अडलेली कामे, खूप सारी अडचणी आपल्याला या काळामध्ये दूर करता येईल, दूर होतील आणि दूर होऊन आर्थिक स्थिती सुद्धा आपली पुन्हा एकदा सुधारण्यासाठी मदत होईल, लाभ होत राहील। याचा आपण लाभ घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 19 आणि 24, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणारा क्रीम कलर, याचा आपण लाभ करून घ्या। त्याचबरोबर 21 तारखेला असलेले गुरुपुष्यामृत योग, या काळामध्ये आपण चण्याची व मुगाची डाळ कुठल्याही मारुती मंदिरामध्ये, मारुतीच्या हनुमंताच्या मंदिरामध्ये किंवा शनी मंदिरामध्ये तिथे दान देण्याचा प्रयत्न करा। जर आपल्या वजनाच्या तद्दशांश देता असेल अतिउत्तम, नाही तर 1.25 किलो याप्रमाणे सुद्धा दान केले असता त्याचा आपल्याला लाभ होईल आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर मिळालेल्या संधीचा उपभोग घेण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात आलेल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळण्यासाठी लाभकारी ठरेल। याचा आपण लाभ घ्या। मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही। जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा, अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा। कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो, हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात। त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना, याची मात्र आपण काळजी घेत राहावी। या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही, परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा। त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।